नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय त्यानंतर जवळजवळ 5 दिवसांनी प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि 8 दिवसांनी मतमोजणी होणार आहे. या मतदानातून मतदार काय चमत्कार घडवणार आहे आणि मतमोजणीच्या दिवशी कसले निकाल येणार आहेत, याविषयी अनेक आडाखे बांधले जात आहेत, अंदाज व्यक्त केले जात आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने काय काय सांगतोय. कोण ओपिनियन पोल करतो, कोणी एक्झिट पोल करतो, कोण सर्वे करतो. अर्थातच 20 तारीखला मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल येणार आहेत. त्याच्या आधी ओपिनियन पोल वगैरे येऊन गेले आणि या पार्श्वभूमीवर निकाल कसे लागतील हे प्रत्येक जण आपला आपला अंदाज बांधतो. आणि तो अंदाज बांधताना जनरली असं असतं की आपल्याला काय आवडतं त्यानुसारच आपण आपलं आपला अंदाज व्यक्त करत असतो. अनेकदा आपल्याला असं व्हावंसं वाटतं, आपण त्याच दृष्टीने तो कल काढत असतो. पण अनेकदा आणखीन एक गोष्ट असते, काही अशुभ किंवा शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याचे संकेत येत असतात. दाराच्या खिडकीच्या दरवाजावर बसून कावळा ओरडला तर अमुक अमुक संकेत आहे, किंवा अमुक तमुक काहीतरी झालं की तमुक संकेत आहे. मांजर आडवं गेलं तमुक संकेत आहे, शुभ संकेत आहे, अशुभ संकेत आहे, असं म्हटलं जातं. खरं किती खोटं किती हे अजूनही शास्त्रीय दृष्ट्या कोणीही सिद्ध करू शकलेला नाही. पण हे संकेत असतात आणि हे संकेत अर्थातच अनुभवातून तयार होत असतात. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की विज्ञान शास्त्र ज्याला म्हणतात ते सुद्धा एक प्रकारची श्रद्धा असते. सायन्स इतकं परफेक्ट असतं आणि गणित अजिबात चुकत नसतं. जे कागदावरचं गणित आहे आणि विज्ञान आहे हे व्यवहारामध्ये जरा सुद्धा चुकत नसतं. तर अंतराळ यानात गेलेली कल्पना चावला हिचा अपघात झाला नसता आणि आज सुद्धा त्या अवकाश प्रयोगशाळेमध्ये अडकलेली सुनीता विल्यम्स अडकली नसती, तिचा जीव धोक्यात आला नसता. त्यामुळे विज्ञान वगैरे आपण म्हणतो ही सुद्धा एक प्रकारची श्रद्धा असते. 50 25 500 अनुभवातून एका निष्कर्षापर्यंत माणूस येतो आणि तो निष्कर्ष म्हणजेच विज्ञान आहे आणि म्हणून विज्ञान परफेक्ट आहे असं म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. कारण ती सुद्धा एक श्रद्धा असते की 500 वेळ चुकलं नाही तर 550व्यांदा कसं चुकेल, ही सुद्धा एक अंधश्रद्धा झाली. आणि म्हणून विज्ञान वगैरे काय गोष्टी ह्या काही लोक अगदी मोठं अगदी त्याच्यावर गाढ श्रद्धा दाखवतात, त्याला पण मी अंधश्रद्धा म्हणतो. पण एक गोष्ट असते की हे संकेत संपूर्णपणे चुकीचे नसतात आणि संपूर्णपणे बरोबर सुद्धा नसतात. ही वस्तुस्थिती एकदा स्वीकारली तर शुभ संकेत अशुभ संकेत वगैरे वगैरे या वादात पडायची गरज उरत नाही. आपल्याला जे दिसतंय त्यातून एक तारतम्याने काही निष्कर्ष काढता येतात. काही निष्कर्ष काढता येतात. अमुक एक झाल्यानंतर तमुक काहीतरी होतं असं वारंवार घडतं, तेव्हा आपण म्हणतो की हा असं असं झालंय म्हणजे अमुक होणार. मी सांगितलं मांजर आडवं गेलं किंवा खिडकीत काहीतरी कावळा काहीतरी ओरडला वगैरे वगैरे. काही लोक हे ज्या वेळेला कोणाला तरी शाप देतात, त्यांच्या शापवाणीने एखाद्याचं भलं वारंवार होत असेल तर मग त्याची शापवाणी म्हणजे प्रत्यक्षात वरदान म्हटलं गेलं तर गैरलागू होणार नाही. गैरलागू होणार नाही. आपल्याकडे मराठीत म्हण आहे ना, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, ही म्हण आहे. पण दुसरीकडे मित्रांनो बघा, गायीच्या शापाने तरी कावळा मरणार आहे का? नाही मरत. पण या बोलायच्या गोष्टी असतात आणि तसंच अनेकदा काही गोष्टी होतात की ज्या आपण वारंवार अनुभवाला आल्या की आपण त्याचा एक निकष बनवतो आणि तसाच निकष
निवडणुकांच्या बाबतीत बनवता येतो की यापूर्वी 2 निवडणुकांमध्ये अमुक तमुक कुठच्या संस्थेचा ओपिनियन पोल बरोबर आला तर मग त्याचा ओपिनियन पोल म्हणजे 100% निवडणुकीचा निकाल लागलाय अशा थाटात अनेक विश्लेषक बोलायला लागतात. म्हणजे असतो ओपिनियन पोल, असतो एक्झिट पोल, पण आत्ताच तुमचा पक्ष निवडणूक हरलाय, तुम्ही इतक्या जागा का गमावल्यात असंही विचारण्यापर्यंत मजल जाते. आणि म्हणून आत्ता जो एक ह्या वेळेला लोकसभा आणि हरियाणाच्या निकालानंतर बऱ्याचशा ओपिनियन पोल एक्झिट पोल करणाऱ्या संस्था आहेत त्यांची बोबडी वळलेली आहे. कोणी या भानगडीत पडायला तयार नाहीये. आणि म्हणून आता महाराष्ट्र आणि झारखंड अशा 2 विधानसभा निवडणुका होत असताना फारसे पोल आलेले नाही. मला या निमित्ताने आणखीन एक आठवण सांगणं अगत्याचं वाटतं. 2014 मध्ये जेव्हा मोदी हे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेले होते लोकसभेच्या, तेव्हा देशातल्या एकापेक्षा एक नामवंत जे सेफॉलॉजिस्ट होते, चाचणीकर्ते होते, त्यांच्या कुठल्याही ओपिनियन पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट एकपक्षीय बहुमत मिळेल असा अंदाज कोणीही व्यक्त केला नव्हता. एक अपवाद होता, फक्त एक अपवाद होता. डझनावारी ओपिनियन पोल आले होते. अगदी ह्या ओपिनियन पोलचा ज्याला जनक आपण मानू शकतो सेफॉलॉजिस्ट आणि संपादक प्रणय रॉय, त्याचाही अंदाज आला होता, पण त्याने सुद्धा भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला नव्हता. हा एक गोष्ट आहे की एनडीए म्हणजे भाजपने बनवलेली, मोदीजींनी बनवलेली जी आघाडी होती, त्या आघाडीला कदाचित बहुमतापर्यंत पोहोचता येईल असा अंदाज घाबरत घाबरत प्रणय राणे दिला होता. पण भाजपला 282 जागा किंवा 272चा आकडा पार करेल असं सांगितलेलं नव्हतं. अशा वेळेला आज का चाणक्य नावाची कुठची तरी एक उपसुंब संस्था आली होती आणि त्यांनी मात्र मोदींना, भारतीय जनता पक्षाला 2014च्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. आणि लक्षात घ्या, हा अंदाज इतका चमत्कारिक असून सुद्धा मला वाटते News24 किंवा असंच काहीतरी चॅनेल आहे ज्याचा मालक हा काँग्रेसचा खासदार आहे, असं असताना सुद्धा त्या चॅनेलने तो आजकाट चाणक्यचा पोल दाखवला होता आणि तो बरोबर ठरला. आणखी एखाद्या निवडणुकीत त्याचा अंदाज बरोबर ठरला, पण तो पुढे इतका फसत गेला की हरियाणाच्या निवडणुकीपूर्वी आणि गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आज का चाणक्य या संस्थेने ओपिनियन पोल गोळा करणं बंदच करून टाकलं. बरेच लोक आहेत. तेव्हा सांगायचा उद्देश असा की आता हे ओपिनियन पोल येतात, हे सुद्धा एक प्रकारे अजेंडा आणि प्रचार पत्रकारितेचा एक नमुना होऊन गेलेले. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला जो विषय सांगतोय तो विषय लोकपोल नावाच्या एका संस्थेचा आहे. ह्या गेल्या 2 दिवसात अचानक ह्या लोकपोल नावाची कुठची संस्था आहे, मी यांचा यापूर्वीचा पोल बघितला नव्हता, पण जेव्हा आत्ता महाराष्ट्र आणि झारखंड याविषयी त्यांनी काय जो पोल दिलाय आणि त्यामध्ये प्रचंड बहुमताने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत येणार अशी ग्वाही दिली आहे, तेव्हा मात्र मला वाटलं की या लोकपोल नावाच्या संस्थेचा सर्वे खरा खोटा किती असतो यासाठी त्यांची थोडी पार्श्वभूमी शोधून काढू. म्हणून मी शोधण्याचा प्रयत्न केला तर सोशल मीडियामध्ये या लोकपोल नावाच्या संस्थेची नेटकऱ्यांनी प्रचंड खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी जे काय नेटवर माहिती टाकली आहे, तेव्हा नेटकऱ्यांनी त्यांना प्रश्न असा विचारला की तुम्ही आजपर्यंत जे पोल घेतले होते त्या पोल विषयीचे तुमची जी पोस्ट होत्या, हरियाणा असेल, मध्य प्रदेश असेल, 1 वर्षापूर्वीचा गुजरात विधानसभेचा तुम्ही दिलेला ओपिनियन पोल असेल, हे सगळे पोल तुमच्या वेबसाईटवर होते, ते तुम्ही डिलीट का करून टाकलेत असाही प्रश्न लोकांनी विचारलाय. आणि म्हणून शोधाशोध करावी लागली की या लोकपोल नावाच्या संस्थेने यापूर्वी नेमक्या किती
आणि कुठल्या कुठल्या राज्याच्या किंवा देशाच्या निवडणुकांमध्ये योग्य रीतीने आकडे दिले. आणि त्याची माहिती काढायला गेल्यानंतर लक्षात आलं की लोकपोल नावाची जी संस्था आहे ती जो काही निकाल देईल, ओपिनियन पोल म्हणून जे आकडे आपल्याला सांगेल, त्या आकड्याच्या नेमके उलटे आकडे येतात. म्हणजे लोकपोल या संस्थेने सांगितलं की भारतीय जनता पक्ष अमुक अमुक इतक्या जागा घेऊन जिंकून येणार आहे, की नेमका निकाल येतो मतमोजणीनंतर तो उलटा असतो. उलटा असतो. म्हणजे आता माझ्याकडे इथे आकडेवारी आहे आणि मी तुम्हाला मुद्दाम ती आकडेवारी सांगतो की ही आकडेवारी अशी आहे की हरियाणामध्ये या लोकपोल नावाच्या संस्थेने 1 महिन्यापूर्वीच्या निकालामध्ये काँग्रेसला 90 पैकी 58 ते 65 आणि भाजपला 20 ते 29 जागा निवडून येतील असा अंदाज दिलेला होता. म्हणजे भाजप कुठल्याही परिस्थितीत हरियाणा विधानसभेच्या बहुमताच्या आकड्यापर्यंत जाऊ सुद्धा शकत नाही असा अंदाज ज्या संस्थेने अवघा 2 महिन्यापूर्वी व्यक्त केला होता. तो अंदाज किती तोंडघशी पडला हे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण आज हरियाणामध्ये भाजपचं निर्विवाद बहुमताचं सरकार प्रस्थापित झालेलं आहे. मुख्यमंत्री भाजपचा आहे. जवळजवळ 90 पैकी 49 जागी भाजपचे आमदार निवडून आले आणि काँग्रेस 30-32 जागांवर येऊन अडकली. म्हणजे जे आकडे या लोकपोल संस्थेने भारतीय जनता पक्षासाठी बहाल केलेले होते ते आकडे काँग्रेसच्या नशिबी आले आणि काँग्रेसला जितकं बहुमत मिळेल असं सांगितलं होतं, जवळपास तितकं बहुमत हे भाजपला मिळून गेलं. थोडक्यात लोकपोल या संस्थेने जे आकडे काढलेले असतात त्याचा निकाल नेमका उलटा होतो, हा आपला गेल्या 4 महिन्यापूर्वीचा अनुभव आहे. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ही फक्त 2 महिन्यापूर्वीची गोष्ट नाहीये. जवळजवळ गेल्या वर्षभरात या लोकपोल नावाच्या संस्थेने जी काय आकडेवारी वेगवेगळ्या विधानसभांच्या निवडणुकांसाठी काढली, तशीच आता महाराष्ट्र आणि झारखंड या 2 विधानसभा निवडणुकींसाठी काढली आहे आणि त्यात त्यांनी निर्विवादपणे काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत देऊन टाकलेलं आहे. मग त्याचा अर्थ आपण काय घ्यायचा? त्याचा अर्थ काय घ्यायचा की लोकपाल बोलल्यानंतर उलट होत असेल आणि लोकपाल ही संस्था महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निर्विवाद नव्हे प्रचंड बहुमत मिळणार अशी ग्वाही देत असेल, तर मग महायुतीसाठी त्याला शुभ संकेत मानायचा नाही का? कारण मी सांगतोय ती लोकपोलची चुकलेली आकडेवारी ही फक्त हरियाणा विधानसभा निवडणुकीपुरती नाहीये. ती आकडेवारी मी तुम्हाला आणखीन एका बाबतीत सांगतो. जवळजवळ वर्षभरापूर्वी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत होता आणि त्याची सत्ता जाणार याविषयी लोकपोल या संस्थेने ग्वाही दिलेली होती. त्यांनी सांगितलेलं होतं ज्या 230 जागा मध्य प्रदेशात आहेत त्यापैकी 130 ते 142 काँग्रेसला मिळतील आणि 84 ते 98 म्हणजे 100 पेक्षा कमी जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील. पण प्रत्यक्षात जेव्हा मतमोजणी होऊन निकाल आले तेव्हा काँग्रेसला फक्त 66 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला त्याच्या 2.5 पट म्हणजे 163 जागा मिळाल्या. लोकपोल ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार बनवत असतं तेव्हा काँग्रेसला विरोधी पक्षात बसावं लागतं, याचा हा असा इतिहास आहे. आणि तो तेवढ्या पुरता नाही, छत्तीसगडच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. छत्तीसगडमध्ये आत्ता ज्या गेल्या डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या
तेव्हा छत्तीसगडमध्ये भाजपला 25 ते 29 म्हटलं होतं, भाजपला 54 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 56 ते 59 जागा म्हटलं होतं, काँग्रेस 35 वर अडकली. तर लोकपोल नावाच्या संस्थेची ओपिनियन पोल काढण्याची जी पद्धत आहे, त्यातून जो निकष येतो त्यामध्ये लोकपोलने ज्यांच्याविषयी शापवाणी उच्चारलेली असते त्यांच्यासाठी ते वरदान ठरतं, आणि लोकपोलने ज्यांच्यासाठी वरदान घोषित केलेलं असतं त्यांच्यासाठी लोकपोलचा ओपिनियन पोल ही शापवाणी ठरते. हे मी मुद्दाम सांगतोय तुम्हाला, कारण आता अचानक हा लोकपोल आला कुठून? आणि ज्या पत्रकारांकडे, ज्या माध्यमांकडे आपण काँग्रेसचे चमचे म्हणून बघतो, त्यांनी अगत्याने हा लोकपोल ताबडतोब सोडलेला आहे. वास्तविक ओपिनियन पोल दाखवण्याची निवडणूक आयोगाने जी निर्बंध घातलेला आहे, मुदत घातलेली होती, ती मुदत संपून गेली आणि त्यामुळेच त्यानंतर कोणालाही कुठचाही ओपिनियन पोल दाखवण्याची मुभा नाही, मुभा नाही. ही निवडणूक महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकाच वेळेला होते. त्यामध्ये झारखंडमध्ये 2 फेऱ्यांमध्ये मतदान होतंय आणि त्यापैकी पहिली फेरी 13 तारीखला मतदान झालं. म्हणजे 11 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला ओपिनियन पोल देता येत होता. मग तो ओपिनियन पोल आत्ता का दिला जातोय? आत्ता का दिला जातोय? गोष्ट सरळ आहे, मतदाराच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा त्यामागचा मूळ हेतू आहे. आणि त्यातूनच ही आकडेवारी ही अचानक गेल्या 2 दिवसात आली. निवडणूक आयोगाचा जी कालमर्यादा आहे ती संपून गेल्यानंतर जेव्हा ही आकडेवारी येते तेव्हा मतदाराला संभ्रमित करणं की महाराष्ट्रात आणि झारखंडात काँग्रेस दणदणीत मतांनी जिंकून येते असं म्हटल्यानंतर जो डळमळीत मतदार असतो त्याच्या मनात चलबिचल निर्माण होते आणि तो विचार करतो की अरे, हरणाऱ्याला मत देऊ का? असे काही बाकी हल्ली मतदार इतका शहाणा झाला की तो पत्रकार, वर्तमानपत्र, बातम्या, प्रचार, पक्षांचा प्रचार, पक्षांच्या जाहिराती याच्यावर विश्वास ठेवत नाही. मतदार आपल्या अनुभवातून मत बनवतो आणि त्याला योग्य वाटेल त्यालाच मत देत असतो. आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा हे लोकपोल नावाच्या संस्थेचं काय ती मतचाचणी आली आहे, तिचे आकडे आले, ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं यासारखं देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी यापेक्षा चांगलं वरदान असू शकत नाही. कारण लोकपोलने शापवाणी उच्चारलेली आहे. महाविकास आघाडीला निर्विवाद नव्हे प्रचंड बहुमत देऊन टाकलेलं आहे. आकडे तुम्ही समजून घ्या. महाविकास आघाडीला 151 ते 162, 151 ते 162 म्हणजे कमीत कमी सुद्धा 151 जागा असतील महाविकास आघाडीला, तर महाविकास आघाडीला काठावरचं बाई तर निर्विवाद बहुमत मिळतं. कारण महाराष्ट्रात 288 मध्ये 145 हा आकडा बहुमताचा ठरतो आणि त्यापेक्षाही मला वाटतं 6 मतं जास्त या लोकपोलने महाविकास आघाडीला दिलेली आहेत. म्हणजे कमीत कमी मतं सुद्धा महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताचं सरकार आणायला मदत करतात आणि त्याच्याही पुढे जाऊन 162 पर्यंत आकडा जाऊ शकतो असंही हा लोकपोल म्हणतोय. आणि दुसरीकडे तोच लोकपोल महायुतीला 115 ते 128 वर येऊन थांबवतोय. म्हणजे महायुतीला बहुमतासाठी कमीत कमी 17 ते 20 जागा कमी पडतील असं हा पोल म्हणतोय. आणि दुसरीकडे बहुमतापेक्षा साधारणतः 15 ते 20 जागा महाआघाडीला जास्त मिळतील असं म्हणतो. त्याला मी शुभ संकेत समजतो. कोणासाठी? माझ्यासाठी नाही. मी ज्या महायुतीचं समर्थन करतो त्या महायुतीसाठी हा लोकपोल हा म्हणून मला शुभ संकेत वाटतो. कारण ह्यांचा इतिहास बघितला, लोकपोल संस्थेचा इतिहास बघितला, तर ते ज्यांच्याविषयी शापवाणी उच्चारतात
त्यांचं भलंच होतं, त्यांचं भलं होतं. जे छत्तीसगडमध्ये झालं, जे मध्य प्रदेशमध्ये झालं, ते काल परवा हरियाणामध्ये झालं, राजस्थानमध्ये झालं, गुजरातमध्ये झालं. आणि इतकी शर्मेची गोष्ट आहे की आपले हे फसलेले आकडे या लोकांनी आपल्या वेबसाईटवरून आणि सोशल मीडिया खात्यातून डिलीट करून टाकले. कारण आपला खोटेपणा लोकांसमोर येऊ नये, आपली अब्रूचा वाट्यावर येऊ नये म्हणून आपण यापूर्वी केलेले दादांत खोटे आकडे असलेले ओपिनियन पोल या लोकांनी डिलीट करून टाकले, मतदारापासून लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सत्य शेवटी मित्रांनो समोर येत असतं. असो, माझ्या दृष्टीने मी त्यांना फार दोषारोप करणार नाही, पण असे लोक पोल आवश्यक पण असतात. कारण ज्या पक्षाला तुम्ही पराभूत होण्याची भीती दाखवत असता तो पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतात आणि उरलेला जो वेळ असतो त्यामध्ये अधिक मेहनत घेतात. आपण आज मी बोलतोय त्या दिवशी हा काय पोल आला की एक दिवस आला असेल, जेव्हा मतदानाला प्रत्यक्ष 5 किंवा 6 दिवस शिल्लक होते, अशा वेळेला भाजप आणि महायुतीला पराभवाची भीती दाखवली असेल तर मग महायुतीचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार, नेते अधिक ताकद लावून बहुमतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा हेच आकडे एकदम उलथापालथ झालेले दिसतील. का का दिसतील? की आपल्याला कमी पडतंय म्हणून ते मेहनतीला लागतात. उलट काँग्रेसची बाजू असेल, महाविकास आघाडीची असेल, ते आळशी बसतात. त्याचा तोटा त्यांना होतो आणि याचा फायदा यांना होतो. आणि म्हणून या प्रकारचे जे ओपिनियन पोल असतात, जे फसवे असतात, ते अनेकदा एखाद्या पक्षाला शुभ संकेत म्हणून ठरतात. मला असं वाटतं की हा लोकपोल नावाचा जो काही प्रकार आहे त्याची आकडेवारी मोक्याच्या क्षणी आली आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यांची जी महायुती आहे त्यांच्यासाठी हा मी शुभ संकेत मानतो. कारण सतत ज्यांचे आकडे उलटे ठरले त्यांनी जर शाप दिला असेल तर महायुतीसाठी आपोआपच ते वरदान होतं. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.